एक तरी नवा उद्योग आला उद्योग आपल्या राज्यामध्ये नाही आला ना. आपल्या जिल्ह्यामध्ये चला मी ह्या मतदारसंघाचं ह्या तालुक्याचं पण बोलतो, या जिल्ह्यामध्ये असेल एक तरी नव्या रोजगारची संधी किंवा नोकरीची संधी आपल्या ह्या तालुक्यात आली का, ह्या जिल्ह्यात आली का? मला जरा सांगा. आली असेल आणि मी खोटं बोलत असेल तर सांगा. आदित्य तुम्ही खोटं बोलताय. आली आहे नवीन महाराष्ट्रात कधी संधी उद्योगाची रोजगाराची? आली आहे? नाही आली. 40 चोरांना संधी आली होती, ते पळून गेले होते. कुठे गेले हो? गुजरातला गेले, गुवाहाटीला गेले, गोव्यात गेले, टेबलांवर नाचले, सगळं काही झालं. आपल्याला वाटलं होतं की हे 40 चोर स्वतःचं सरकार बनवत आहेत, भाजपासारखी महाशक्ती त्यांच्या मागे उभी आहे, तन मन धन सगळं घेऊन त्यांच्या मागे उभी होती. मला वाटलं होतं की आपण जे महाराष्ट्रासाठी चांगलं करत होतो त्याच्याहून 10 पटीने पुढे महाराष्ट्र नेतील. पण दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचं असं, दुर्दैव आपल्या राज्याचं असं की जेवढा महाराष्ट्र पुढे जायला पाहिजे होता त्यापेक्षा 100 पटीने महाराष्ट्र हे मागे नेण्याचं काम करत आहेत. गेल्या 2 वर्षात महाराष्ट्राचं तरुण, मग MPSCच्या परीक्षा असो, कुठच्याही स्पर्धा परीक्षा असो, आंदोलन करायला लागतं, रस्त्यावर यायला लागतं, आरडाओरडा करायला लागतं, लाठीकाठी खायला लागते आणि मग कुठे ना कुठेतरी ही सरकार तडजोड करते, MPSCचा आयोग तडजोड करतो आणि 2-4 मागण्या असतात त्या मान्य करते. पुढच्या वर्षीसाठी पुन्हा एकदा आंदोलन करायला लागतं. तसंच प्रायव्हेट क्षेत्रामध्ये देखील जर आपण पाहायला गेलं तर MIDC आज ओस परत चाललेली आहे. जे होते उद्योग, नवीन उद्योग तर येतच नाही आहेत, पण जे होते उद्योग ते देखील गुजरातला नेत आहेत आणि जे नवीन 4-5 उद्योग आपण आपल्या राज्यामध्ये आणत होतो ते सगळेचे सगळे उद्योग हे चालले आहेत गुजरातला. आढावा घ्यायचा झाला तर मी तुम्हाला विचारत आहे, तुम्हाला आठवत असेल, कदाचित तुम्हाला वाटत असेल अरे हे आदित्य परत परत आपल्या गावात येऊन 2-4 गोष्टींबद्दलच बोलतो, पण ह्याच 2-4 गोष्टी आज महत्त्वाच्या ठरत. बेहाल फिरत आहे. आज तरुण आपला हैराण आहे, आज तरुण आपला त्रस्त आहे. तरुण असतील, तरुणी असतील, दोघंही आम्हाला विचारत आहेत की आदित्यजी नोकऱ्या कुठे आहेत? नोकऱ्या कुठे आहेत? मी तुम्हाला विचारत, जरा घोषणा नंतर द्या, आता आपल्याला लढाईची तयारी करायची आहे. मी तुम्हाला विचारत आहे, वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प आपल्याला आठवत असेल, उद्धव साहेबांचं जेव्हा सरकार होतं, जून 2022 पर्यंत आपलं सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं. 1 लाख महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना आपल्या नोकऱ्या देणार होतं त्या एका उद्योगाच्या माध्यमातून. 2.25 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात येणार होती वेदांता फॉक्सकॉन नावाची. खोके सरकार आपल्या डोक्यावर बसलं आणि ते उद्योग पाठवला कुठे? त्यांनी गुजरातला पाठवला. बल ट्रक पार्क आपण आपल्या महाराष्ट्रात आणणार होतो, सरकार बदललं, पाठवलं कुठे? गुजरातला. एअरबस टाटाचा प्रकल्प आपल्या राज्यात आपण आणण्याची मागणी करत होतो, भेटीगाठी झाल्या होत्या, पण पाठवला कुठे? गुजरातला. मेडिकल डिव्हाइस पार्क आपण आपल्या राज्यातच हा प्रकल्प आला पाहिजे होता. खरोखर जर आपण पाहिलं, सगळ्या ज्या काही अटी शर्ती असतात त्या आपण पूर्ण करत होतो, पण सरकार बदललं आणि हा उद्योग पाठवला कुठे? त्यांनी गुजरातला. गेल्या 2 वर्षामध्ये साधारणपणे 4 ते 5 लाख नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध आपल्या ज्या होणार होत्या, आपल्या महाराष्ट्राच्या हक्काच्या तरुणांना जे सगळ्या नोकऱ्या मिळणार होत्या त्या त्यांनी पाठवल्या गुजरातला. असं निर्लज्ज सरकार आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे, जे सरकार आपल्या महाराष्ट्राच्या हिताचं नाही पण गुजरातच्या हिताचं आहे. आणि साहजिक आहे, ज्या ज्या ठिकाणी मी जात असतो, ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जात असतो, मी तिथे तरुणांशी जेव्हा संवाद साधतो त्यांना विचारतो, बाबांनो तुम्ही मला सांगा आपल्या राज्यातला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे कुठचा? तर मला जे तरुण सांगत असतात ते सांगतात, आदित्यजी आमच्याकडे रोजगार नाही, आमच्याकडे नोकऱ्या नाही आहेत, नोकऱ्यांची संधी आम्हाला उपलब्ध करून द्या. आणि आज या घटनाबाह्य सरकारला, आज या निर्लज्ज सरकारला मी विचारत आहे की काय नक्की तुम्ही असं बिघडवलं आमच्या राज्याचं की जे रोजगार, जे उद्योग आम्ही आमच्या सरकार असताना, महाविकास आघाडीचं सरकार असताना जे महाराष्ट्रात आणत होतो, मग तो वेदांता फॉक्सकॉन पासून कुठचाही मोठा उद्योग असेल, काय नक्की तुम्ही घडवलं किंवा बिघडवलं ह्या राज्यामध्ये की ह्या सगळ्या उद्योगांना वाटलं की आता सरकार नाही उद्धव साहेबांचं तर आम्हाला गुजरातला जायचंय. उद्धव साहेबांचं जेव्हा सरकार होतं, उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती जेव्हा मुख्यमंत्री होती महाराष्ट्राची 2019च्या डिसेंबर पासून आता 2022च्या जून पर्यंत, तेव्हा 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आपण आणली.
कोविडचा काळ सुरू होता तेव्हा पण आपण मॅग्नेटिक महाराष्ट्र हा कार्यक्रम घेत होतो आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, कारण उद्योजकांना आपण सांगत होतो की आमचा जिल्हा एक नाही दोन नाही तर सगळे 36 जिल्हे हे आमचे आहेत, जिथे जायचं तुम्ही जा, तिथे आमच्या महाराष्ट्राच्याच तरुणांना तुम्ही नोकरी दिली पाहिजे, 80% हे महाराष्ट्रातलेच तरुण असायला पाहिजे, ही जी अट घातली होती. तरी देखील आपल्या राज्यात जो उद्योग येत होता 2022 पर्यंत, तो असं काय नक्की ह्या मिंदे सरकारमध्ये बिघडलेलं आहे हे मिंदे साहेबांनी स्वतः आम्हाला सांगायला पाहिजे की का सगळे हे उद्योग चाललेत गुजरातला, का अन्याय आमच्या महाराष्ट्रावर होत आहे, का आमचा स्वाभिमान मोडायचा तुमचा प्रयत्न आहे, का आमची आत्मा तुम्ही मारायचा प्रयत्न करताय. ही लढाई जी आहे, जसं मी सांगितलं, संविधानापासून स्वाभिमानापर्यंत ही महाराष्ट्राची लढाई ठरत आहे. कारण संविधान देखील जे त्यांना बाजूला ठेवायचं होतं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्यांना बाजूला ठेवायचं होतं. त्याची सुरुवात आपल्याच महाराष्ट्रातून झाली. ज्या मिनिटाला खोके सरकार स्थापित झालं, संविधान तिथेच बाजूला ठेवलं, कायदा तिथेच बाजूला ठेवला आणि स्वाभिमान जो तरी आमचा मोडायला निघालेला आहात, तो स्वाभिमान देखील महाराष्ट्रात मोडायला निघालेला आहात. एका बाजूला उद्योग क्षेत्रात आपण पाहतोय कुठे आपण एक भरारी घेतली होती, गरुड झेप घेतली होती, ती गरुड झेप आता कुठेतरी आपण रेंगाळत चाललेलो आहोत, रांगत चाललेलो आहोत. आपल्याला माहित नाही उद्योगाची दिशा काय, पुढच्या 5 वर्षात किती उद्योग येतील, किंवा किती उद्योग आपल्या राज्यातून जातील जर हे खोके सरकार आणि भाजप सरकार तुमच्या डोक्यावर पुन्हा एकदा बसलं तर. पण जसं उद्योगांबद्दल मी बोलतोय, शेतकरी बांधवांबद्दल पण बोलायलाच पाहिजे. जर हात वरती करून दाखवा, शेतकरी बांधव किती आलेत मला सांगा. सगळे शेतकरी आहेत ना. आता तुम्ही मला सांगा, जर आपण सर्व शेतकरी असाल तर आत्ताचे जे सध्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत किंवा या सरकारमध्ये कोणीतरी तुम्हाला तुमचं कुटुंब प्रमुख म्हणून वाटतंय का? वाटतंय कोणी? एक घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना रसायन काय कळलंय मला माहित नाही. त्यांची शेती तर 5 स्टार शेती चालली आहे. म्हणजे मी तुम्हाला प्रश्न विचारायला पाहिजे, मला तरी शेतीतलं काही कळत नाही, पण घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या शेतीमध्ये गाड्या जात नाहीत अजूनही, 3-3 हेलिकॉप्टर जातात. असं तुमच्या शेतीत कधी झालंय का? एवढा बंपर क्रॉप कधी झालंय का तुमच्या ह्याच्यात? नाही झालं. पण तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे की नक्की कुठची शेती करता तुम्ही मुख्यमंत्री महोदय, की तुम्हाला बरोबर अमावस्या आणि पौर्णिमेच्याच दिवशी शेती करायला लागते, बाकी कधी शेतीला जात नाही. काय नक्की तुम्ही असं रसायन घडवून आणलेलं आहे की ह्याच 2 रात्री तुम्हाला शेती करायला लागते? ठीक आहे, तो विषय वेगळा आहे. पण आज मी तुम्हाला विचारत आहे की गेल्या 2 वर्षामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्यावर काही आपत्ती आली असेल, कधी गारपीट झाली असेल, कधी अवकाळी पाऊस झाला असेल, कधी सततचा पाऊस लागला असेल, तुम्ही मला सांगा कधीतरी ह्या सरकारमधून कोणीतरी तुम्हाला एक धीर द्यायला आला आहे का? आले कधी? कृषी मंत्री कधी तुम्ही 2 वर्षात बदलले आहेत का? माहिती आहेत कोण आहे? माहिती आहेत का? नाही माहिती. त्यांच्या पण जिल्ह्यात माहिती नसतील अशी कृषी मंत्री आहेत. पण उद्धव साहेबांचं जेव्हा सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती जेव्हा मुख्यमंत्री होती, तेव्हा 2019 मध्ये जो त्यांनी शब्द दिला होता निवडणुकीच्या आधी, तो मुख्यमंत्री झाल्या त्यांनी शब्द पाळला आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती त्यांनी करून दाखवली. हे असं आपलं सरकार होतं. असं आपलं सरकार होतं. म्हणजे आठवतो दिवस, मला आठवतं उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले होते, त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं, सगळ्या अधिकाऱ्यांना, शासकीय अधिकाऱ्यांना सांगितलं की मी माझ्या शेतकऱ्यांना वचन दिलेलं आहे की जर आपलं सरकार आलं तर मी कर्जमुक्ती करीन. आता तर मी मुख्यमंत्री झालोय. आणि उद्धव साहेबांना सगळे अधिकारी सांगत होते, साहेब आत्ता करू नका. प्रत्येक जे सरकार असतं, प्रत्येक राजकीय पक्ष असतो, प्रत्येक जे मुख्यमंत्री बनतो तो निवडणुकीच्या आधी सगळे हे कर्जमुक्ती वगैरे करत असतं. तुम्ही ते आत्ता मुख्यमंत्री झाल्यात, निवडणुकीला 5 वर्ष, आत्तापासून तुम्ही काय करणार? आणि उद्धव साहेबांनी सांगितलं, बघा ही कर्जमुक्ती मी निवडणुकीच्या फायद्यासाठी करत नाहीये, माझ्या शेतकऱ्याचं भलं आहे त्याचसाठी मी ही कर्जमुक्ती करतोय. आणि पहिला निर्णय आपल्या कर्जमुक्तीचा होता. अजूनही गावात गेलो, मी बांधावर गेलो तरी मला शेतकरी बांधव भेटून सांगतात, मला सांगतात की जाऊन उद्धव ठाकरेंना सांगा की तुम्ही दिलेली कर्जमुक्ती आमच्यापर्यंत पोहोचली, पण फडणवीस साहेबांनी दिलेली कर्जमुक्ती होल्डिंगवर राहिली, खोके सरकारने तर कर्जमुक्ती अजून दिलेलीच नाही. तसाच मला उद्धव साहेबांबद्दल लोक सांगत असतात, सगळे शेतकरी बांधव मला सांगत असतात की जेव्हा जेव्हा कोविडच्या काळात देखील आमच्यावर आपत्ती आली तेव्हा आम्हाला जी काही मदत, काही सगळी काही नुकसान भरपाई मिळू शकत नाही, पण जेवढी काही मदत यायची होती ती आम्हाला त्वरित मिळायची. आमचा विचार उद्धव साहेब करायचे. मुख्यमंत्री असताना देखील कुटुंब प्रमुख म्हणून आमचेच मुख्यमंत्री आम्हाला वाटायचे. आज तुम्ही मला सांगा, जे घटनाबाह्य खोके सरकारचे मुख्यमंत्री आपल्या डोक्यावर बसवलेले आहेत ते आपले वाटतात. आणि हीच भाजपा जी शेतकऱ्यांना जेव्हा दिल्लीकडे मोर्चा निघाला होता, MSP साठी निघाला होता, आज आपण पाहतोय हीच केंद्र सरकारची भाजपा आहे. जेव्हा कांदा निर्यात बंदी लागू केली गेली होती तेव्हा आंदोलनात आपण उतरलो होतो, विरोध आपण केला होता.
पण निर्यात बंदी जेव्हा उठवली तेव्हा गुजरातमधली कांद्याची निर्यात बंदी पहिली उठवली, त्याच्या 1 महिन्यानंतर माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची कांदा निर्यात बंदी उठवली. अशा भाजपला तुम्ही मतदान करणार आहात का? आज मी सगळ्या शेतकरी बांधवांना विचारत आहे इथे की तुम्ही त्या भाजपला मतदान करणार आहात का की दिल्लीच्या बॉर्डरवर जेव्हा हरियाणातले शेतकरी असतील, पंजाबमधले शेतकरी असतील, काही आपले शेतकरी असतील, मोर्चा घेऊन गेले होते, मूलभूत प्रश्नांसाठी मोर्चा घेऊन गेले होते, त्याच शेतकऱ्यांवर गोळीबार केला गेला, लाठीचार्ज केला गेला, अश्रुधूर सोडला गेला, त्यांना अतिरेकी म्हटलं गेलं, त्यांना खालिस्तानी म्हटलं गेलं, त्यांना माओवादी म्हटलं गेलं. हे आपले शेतकरी जो आपला अन्नदाता आहे आणि आपल्या देशाची संस्कृती आहे, अन्नदाता देव भव, तुमच्यावर लाठीचार्ज करणाऱ्या भाजपला तुम्ही कधी मतदान करणार आहात का? तुम्ही त्यांच्या मित्रपक्षांना कधी मतदान करू शकता का? नाही करू शकत. आणि म्हणून जसं मी सांगितलं की तरुणांना ही भाजप नको आहे, खोके सरकार नको आहे, शेतकरी बांधव नको आहे. आज महिलांचा देखील प्रश्न फार मोठ्या संख्येत उपस्थित झालेला आहे. एक योजना त्यांनी काढलेली आहे, लाडकी बहीण योजनेत 1500 रुपये प्रत्येकाच्या खात्यात देणार, म्हणजे ज्या पात्र महिला त्याच्यात देणार असं मला कळण्यात आलेलं आहे, सांगण्यात आलेलं आहे. आणि ती देखील गडबड अशी करत आहेत की पात्रता जसं आता पुढचे काही महिने येतील ती पात्रता कमी कमी करत देतील, म्हणजे कमीत कमी महिलांना हे 1500 रुपये मिळतील. पण आज मी महिलांना पण सांगत आहे, तुम्ही विचार करा, तुमच्या भविष्याचा विचार करा, तुमच्या आत्याचा विचार करा, तुमच्या पिढ्यांचा पुढच्या पिढ्यांचा विचार करा, तुमच्या भावांचा विचार करा, सगळ्यांचा विचार करणं गरजेचं आहे. कारण जी भाजपा 10 वर्षापूर्वी 15 लाख रुपयाबद्दल बोलत होती ती आज 1500 रुपयाबद्दल बोलत आहे. हा 10 वर्षामधला फरक आहे, हा जुमले सरकारचा फरक आहे. उद्या तुम्हाला पण सांगतील आता कर्ज खूप चढलं, आता 1500 नाही आता 15 रुपये घ्या आणि त्याच्यावर भागवा. तुम्ही विचार करायचा आहे, तुम्ही या भाजपला मतदान करणार का, तुम्ही या खोके सरकारला मतदान करणार का? जे घटनाबाह्य मुख्यमंत्री, जी व्यक्ती ज्या नेत्याकडून सगळं काही 25 वर्षात घेतलं, सामाजिक ओळख घेतली, राजकीय ओळख घेतली, तिकीट घेतलं, मंत्रीपद घेतलं, सगळं काही घेतलं, त्याच व्यक्तीच्या सगळ्यात कठीण काळात त्याच्याच पाठीत खंजीर खुपसून स्वतःच्या स्वार्थासाठी असं निघून जाऊ शकतो, ही व्यक्ती तुमचा लाडका भाऊ होऊ शकते का? हा तुम्ही आज विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही हा विचार करणं गरजेचं आहे. कारण काल परवाकडे ज्या घटना घडत चाललेल्या आहेत आपण पाहतोय, बदलापूरमध्ये जे झालं, आज नाशिकमध्ये येताना मी ऐकलं सिन्नरमध्ये एक झालं, साताऱ्यात एक झालेली घटना आहे, सगळीकडे अशी घटना घडत चाललेली आहे. आणि बदलापूरची जी घटना आहे ती एवढी दुर्दैवी आहे, एवढी विचित्र घटना आहे. खरं तर जो कोण तो आहे बलात्कारी की तो अत्याचारी, त्याला तर 2 मिनिटं मी सांगतो महिलांमध्ये सोडून द्या, महिलांना त्यांचा न्यायनिवाडा लावू द्या, मग जनता ठरवेल कोण बरोबर आहे कोण चुकीचं आहे. पण आपण पाहतोय 10 दिवस 7 ते 10 दिवस पूर्ण 1 आठवडा निघून गेला होता, पण ती जी शाळा होती, ज्या शाळेमध्ये त्या 3 आणि 4 वर्षाच्या मुलींवर अत्याचार झाले, ती शाळा भाजपची होती, भाजपच्या एका व्यक्तीची होती, एक आपटे नावाचा गृहस्थ होता. म्हणून त्या शाळेला वाचवण्यासाठी तिकडच्या पोलीस स्टेशनवर दबाव होता की तुम्ही FIR ची नोंद घेऊच नका. हा तुमचा लाडका भाऊ असू शकतो का? असू शकतो असा लाडका भाऊ? जाहीर निषेध काय, एवढा निषेध करू तरी कमी आहे आपण. हा निर्लज्जपणा जो आहे, बरं त्या दिवशी ज्या दिवशी FIR ची नोंद घेतली त्या गरोदर महिलेला, गर्भवती महिलेला 10 तास पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवलं आणि प्रयत्न हाच होता की FIR होणार कशी नाही. तरी ती महिला, ती आई तिथे बसून राहिली, तिच्या मुलीच्या न्यायासाठी बसून राहिली. जो अत्याचार तिच्यावर झाला होता त्या अत्याचार विरोधात FIR नोंद करायला तिथे बसून राहिली. 10 तास त्या पोलीस स्टेशनने त्याला बसून ठेवलं. कदाचित कारवाई होईल, त्या पोलीस अधिकाऱ्याला बदललं जाईल, सस्पेंड केलं जाईल, आणि प्रत्येक वेळी असंच होतं, अधिकाऱ्यांवर कारवाई होते, बदली केली जाते, त्यांचे देखील मूलभूत प्रश्न सोडवले जात नाहीत. पण जे राजकीय हात, जो अदृश्य राजकीय हात ह्या FIR च्या विरोधात होता, जो भाजपा ह्या FIR च्या विरोधात होती, जे मिंदे सरकार ह्या FIR च्या विरोधात होता, त्यांना कधी तुम्ही बदलणार आहात? आज सवाल मी तुम्हाला करत आहे. पण आज प्रश्नांमागे प्रश्न उपस्थित होत चाललेले आहेत. बदलापूरमध्ये जी घटना घडली, एवढी विचित्र घटना, एवढी भयानक घटना घडली, एवढी घाणेरडी घटना घडली, त्या घटनेच्या विरोधात सगळेच लोक, बदलापूरचे तिकडचे जे स्थानिक लोक, ते रहिवासी होते, ते रस्त्यावर उतरले, रेल रोको आंदोलन केलं. आणि त्या रेल रोको आंदोलनामध्ये पोलिसांनी निर्गुण लाठीचार्ज करायला लावला, भाजपने तिथे लाठीचार्ज करायला लावला, मिंदेंनी तिथे लाठीचार्ज करायला लावला. तो जो अत्याचारी होता, ज्यांनी अत्याचार केला, त्याला वाटतं 2-3 दिवसाची कस्टडी झाली आहे, पण ज्यांनी आंदोलन केलं त्या अत्याचाराच्या विरोधात त्याला 14 दिवसाची कस्टडी झाली आहे. FIR त्या मुलीच्या विरोधात, त्या माणसाच्या विरोधात ज्यांनी त्या मुलीवर अत्याचार केला, 3 वर्षाची मुलीवर अत्याचार केला, त्याच्यावर FIR घ्यायला पोलिसांनी जो नकार दिला होता, 1 आठवडा आणि 10 तास लावले. त्याच विरुद्ध जे आंदोलन करत होते त्या मुलीच्या न्याय हक्कासाठी, त्या मुलीच्यावर जो अन्याय झाला त्याच्या विरोधात, त्यांच्यावर 10 मिनिटात FIR घेतले. 300 लोकांना त्यांनी कस्टडीत घेतलं होतं. असा लाडका भाऊ तुमचा असू शकतो का?
मी सांगतोय आणि घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना हे सांगतोय, कारण काल परवाकडे ते बोलले की आम्ही वाढीव देऊ, जर आमचं सरकार आलं तर लाडक्या बहिणींना वाढीव निधी देऊ. मी तुम्हाला सांगतोय, खोटं बोलण्यापेक्षा वाढीव निधी तुमच्या तो धूताना दिला आणि त्या होर्डिंगसाठी 270 कोटी काढलेत ना, तेच पैसे माझ्या लाडक्या बहिणींना द्या, आत्ता वाढवून द्या हिंमत असेल तर. मिंदे साहेब, तुमचं सरकार तर बसतच नाही, गद्दारांचं सरकार कधी बसत नाही. महाराष्ट्राला डरपोक लोक आवडत नाहीत, तुम्ही डरपोक आहात. तुम्ही गुजरात आणि गुवाहाटीला पळून गेला होतात. असे खोटारडे आवडत नाहीत, असे निर्लज्ज लोक आवडत नाहीत. महाराष्ट्रात येणार ते आमचं महाविकास आघाडीचं सरकारच येणार आणि महिलांना आम्ही वाढीव निधी देऊच, पण सुरक्षा देखील देऊ. कालच मुख्यमंत्री, आम्हाला पहिल्यापासून माहिती होतं की हे खोटं बोलत असतात आणि किती खोटं बोलतात आम्हाला माहिती आहे, पण तो निर्लज्ज चेहरा आता सगळीकडे यायला लागला. काल त्यांनी सांगितलं की 2 महिन्यापूर्वी घटना घडली, असाच बलात्कार झाला आणि मग आम्ही 2 महिन्यात सगळे एव्हिडन्स दिले, कोर्टात गेलो, सगळं काही झालं आणि फाशी देऊन टाकली. अहो घटनाबाह्य मुख्यमंत्री साहेब, तुम्ही आमच्या बरोबर खोटं बोलत आलात, जनतेबरोबर तरी खोटं बोलू नका. चला प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि तुम्ही जे काल बोललात त्याची माफी मागा आणि जर खरं असेल तर कोणाला फाशी दिली आणि 2 महिन्यापूर्वी कुठची घटना घडली ही आम्हाला सांगा, कारण 2 महिना आणि 2 वर्षात 24 महिन्याचा फरक आहे. पण खोटं बोलण्याची सवय, रेटून बोलण्याची सवय भाजपमध्ये फेकायला लगेच मिळत आहे ना. शिकले लगेच तिथे जाऊन भाजपमध्ये खोटं कसं बोलायचं. पण ही जी परिस्थिती आहे महाराष्ट्रामधली, ही आपल्याला बदलणं गरजेचं आहे. भाजपकडून काय अपेक्षित आहे? ठीक आहे, आता ही लाडकी बहीण योजना, मग कदाचित लाडका शेतकरी योजना, सगळं जे काही चाललंय, 2 वर्ष लाडका कॉन्ट्रॅक्टर जी योजना आहे, ती लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना आपल्याला बंद पाडायची आहे आणि लाडक्या बहिणीला आपल्याला सुरक्षा पण द्यायची आहे आणि वाढीव निधी पण द्यायचा आहे, आधार द्यायचा आपल्याला. पण आज मी तुम्हाला विचारतोय, बहिणींना विचारतोय, इथे भावांना विचारत आहे, वयस्कर सगळे इथे जे माझे बसलेले आहेत शेतकरी बांधव त्यांना विचारत आहे, तुम्ही अशा भाजपला मतदान करू शकता का ज्या भाजपाने बिल्किस बानोच्या बलात्कारांचा बाहेर येऊन सत्कार केला, जेलमधून बाहेर काढून सत्कार केला. भले बिल्किस बानोची जातपात धर्म कुठचाही असो आणि त्या बलात्काराचा जातपात धर्म कुठचाही असो, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जी आपल्याला शिकवण दिलेली आहे ती हीच आहे की जातपात धर्म न बघता ज्यांनी कोणी बलात्कार केला असेल त्याला भर चौकात फाशीच झाले पाहिजे. हा आपला महाराष्ट्र असायला पाहिजे. पण एका बाजूला आपण पाहतोय, एक असे मंत्री घेऊन बसले ज्यांच्यावर महिलांवर अत्याचार करण्याचे आरोप झाले. उद्धव साहेबांनी त्यांना मंत्रिमंडळातून त्याची हकालपट्टी केली, त्यांना या मिंदींनी पुन्हा एकदा मंत्री केलं. दुसरे असे बसवलेले आहेत ज्यांनी सुप्रियाताई सुळेंना घाणेरड्या शिवे दिल्या, तरी देखील पुढे मागे न बघता त्यांना प्रमोशन दिलं आणि आता पालकमंत्री केलेले. ही परिस्थिती महाराष्ट्रातली आहे. आज महिला सुरक्षित नाही आहेत, आज महिला त्रस्त आहेत. ही योजना जी काही आलेली आहे ती आम्ही वाढीव देऊ, सुरक्षा देऊ, पण शेतकरी बांधवांना देखील आधार देणं गरजेचं आहे. त्यांची कर्जमुक्ती पुन्हा एकदा करून देणं गरजेचं आहे. त्यांचे जे मूलभूत प्रश्न आहेत, मालाला भाव नाही, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना कोणीतरी उत्तर देणं गरजेचं आहे. त्यांचा कुटुंब प्रमुख पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून बसवणं गरजेचं आहे. तुमचं आमचं प्रत्येकाचं सरकार आणणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपलं जास्ती वेळ न घेता मी तुम्हाला एवढंच सांगतो, येणारे 2 महिने, कारण निवडणुका लावायला असून निवडणूक आयोगाला भाजपाने परवानगी दिली नाही महाराष्ट्रात. येणारे 2 महिने आपले सणाचे आहेत, गणपती येतील, मग नवरात्री आहे, दहीहंडी आता येणारच आहे. या सणामध्ये आणि अनेक पुढच्या 2 काही महिन्यामध्ये, या 2-4 महिन्याच्या दिवसांमध्ये भाजपा आपल्यामध्ये आणि मिंदे आपल्यामध्ये वाद निर्माण करायचा प्रयत्न करेल, एक आपल्याला विखुरण्याचा प्रयत्न करतील, धर्माधर्मामध्ये वाद निर्माणाचा प्रयत्न करतील, हिंदू मुस्लिम दंगली निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. आता पण मला काही आपले मराठा समाजातले काही बांधव भेटले, त्यांनी मला निवेदन दिलं आणि मी त्यांना हेच सांगितलं की आपण कोणी वेगळं नाही आहोत, आपल्या सर्वांना न्याय हक्कासाठी लढायचं. आपल्याला एकत्र लढलो तरच आपण जिंकू शकू, ही अशी महत्त्वाची लढाई आहे. आणि म्हणून जर आपण वेगळे लढलो, समाज म्हणून वेगळे लढलो, जात म्हणून वेगळे लढलो, धर्म म्हणून वेगळे लढलो, महिला पुरुष म्हणून वेगळे लढलो, शेतकरी आणि ग्रामीण आणि शहरी भाग म्हणून वेगळे लढलो, तर आपल्यासोबत आपली ताकद राहणार नाही. आज जर मी तुम्हाला जातीप्रमाणे हात वरती करायला सांगितलं तर आपले 2-4 हात येतील. धर्माप्रमाणे हात वरती करायला सांगितले तर 2-4 हात वरती करायला येतील. हे वेगळे हात आपल्याला काही विजय प्राप्त करून देणार नाहीत. महाराष्ट्र स्वाभिमान ह्याच्यातून आपण जिंकू शकणार नाही. आपल्याला जी पाहिजे ती वज्रमूठ पाहिजे, त्याच्यात आपली 5 बोटं, सगळे जाती, सगळे धर्म, सगळे प्रांत, सगळे समाज आपल्याला एकत्र पाहिजेत. ही 5 बोटांची जी ताकद आहे ना, ही ताकद ही वज्रमूठ निर्माण करते. जरा हात वरती करा आणि 5 बोटं अशी मला दाखवा. ही 5 बोटांची ताकद आहे आणि ही बोटं जर सगळे एकत्र आणली, एक वज्रमूठ जरा तयार करून दाखवा, हात वरती करून वज्रमूठ बघा आणि आजूबाजूची ताकद बघा. ही जर ताकद दिसली ना तर शेतकरी म्हणून तुमच्यावर कोणी लाठीचार्ज करू शकत नाही. ही जर ताकद दिसली ना तर महिलांचा अत्याचार आपण थांबवल्याशिवाय राहणार नाही. आणि ही जर ताकद दिसली तर तरुणांना रोजगाराशिवाय कोणी त्यांच्यापासून लांब ठेवणार नाही. हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलोय.
आणि म्हणून मी तुम्हाला विचारत इथून पुढे निघत असताना सगळे काही आपल्यात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होतील, तुम्ही विखुरले जाणार आहात का? तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला जाईल, तुम्ही फसले जाणार आहात का? तुम्हाला लुबावण्याचा प्रयत्न केला जाईल, तुम्ही त्यांच्या आमिषांना बळी पडणार आहात का? तुमच्यात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल, तुम्ही त्या गैरसमजाला बळी पडणार आहात का? आणि हे जर आपण सगळ्यांना महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढायचं असेल तर ह्या सगळ्या गैरसमजातून बाहेर राहून आपल्याला आपल्या एका महाराष्ट्रासाठी लढायला तयार राहायला लागणार. तयार आहात का? तयार आहात का? लढायला तयार आहात का? महाराजांच्या महाराष्ट्रासाठी लढायला तयार आहात का? शाहू फुले छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रासाठी लढायला तयार आहात का? वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या महाराष्ट्रासाठी लढायला तयार आहात का? महिलांच्या महाराष्ट्रासाठी लढायला तयार आहात का? शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रासाठी लढायला तयार आहात का? तरुणींच्या महाराष्ट्रासाठी लढायला तयार आहात का? लढायला तयार असाल तर पुन्हा एकदा दोन्ही हात वरती करून वज्रमूठ दाखवा. वज्रमूठ हीच ताकद दिल्लीला हलवू शकते आणि दिल्ली समोर झुकणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. मनमाड शहर युवा सेनेचे